श्री शिवलीलामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय शिवमंगलधामा निज जन हृदय आरामा चराचर फलांकित द्रुमा नामा अनामातीत तू इंदिरावर भगिनी मनमरंजना षडास्य जनका शफरी ध्वज दहना ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना त्रिपुरांतका. हे शिव सद्योजात वाघमोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा गंगाधराय भोगी भूषणा सर्वव्यापका अंधकमर्दना परमातीता निरंजना गुणत्रय विरहित तू. हे पयप्फेन धवल जगज्जीवन द्वितीयाध्यायी कृपा करुण अगाध सुरसाख्यान शिवरात्री महिमा वर्णविला यावरी कैसे कथेची रचना वदवी पंच मुकुट पंचानना शौनकादिका मुनिजना सुत सांगे नैमिषारण्यी इक्ष्वाकू वंशी महाराज मित्र सहनामे भूभुज वेदशास्त्र संपन्न सतेज दुसरा बिडोजा पृथ्वीवरी पृत नाव सने करोन घातले उर्वी सपालान प्रताप सूर्य उगवला पूर्ण शत्रू भगणे मावळली तो एकदा मृग या व्याजे करून निघाला धुरंधर चमू घेऊन घोरांदर प्रवेशला विपिन तो सावजेच हुकडून उठली व्याघ्र वृक रिस वनकेसरी मृग मृगी वनगो वानर वानरी शशक जंबुकांच्या हारी संहारित नृपवर चातक मयूर बदक कस्तुरी कुरंग जवादी बिडालक नकुल राजहंस चक्रवाक पक्षी श्वापदे धावती. रूपे मारिले जीव बहुवस त्यात एक मारिला राक्षस महाभयानक तामस गत प्राण होऊनी पडियेला त्याचा बंधू परम दारुण तो लक्षिता झाला दुरुण मनी कापट्य कल्पुन म्हणे सूड घेईन बंधूचा मित्रसह पातला स्वनगरास असुरे धरिला मानव वेश कृष्ण वसन वेष्टित विशेष दरवी स्कंधी घेऊनिया नृपासी भेटेला येऊन म्हणे मी सूपशास्त्री परम निपुण अन्न शाखा श्वास करीन देखोन सुर नर भुलती राये ठेविला पाक सदनी त्यावरी पितृतिथी लक्षोनी गुरु वसिष्ठ घरा लागोनी नृपश्रेष्ठे आणिला भोजना आला अब्जनंदन तो राक्षसे कापट्य स्मरून शाकात नरमांस शिजवून ऋषीस आणून वाढिले त्रिकाल ज्ञानी वसिष्ठ मुनी सकळ ऋषी माझी शिरोमणी कापट्य सकळ जाणोनी मित्रासह शापिला म्हणे तू वनी होईल राक्षस जेथे आहार न मिळे निशेष मी ब्राह्मण मज नरमांस वाढिले कैसे पापिया. राव म्हणे मी नेने सर्वथा बोलवा सूपशस्त्री जाणता तव तो पळाला क्षण न लागता गुप्त रूपे वना आपुल्या. राव कोपला दारुण मज शापिले काय कारण मीही तुझ शापीन म्हणून उदक करी घेतले तव रायाची पट्टराणी मदयंती नामे पुण्यखानी रूपे केवळ रावण्य हरिणी चातुर्य उमपे जेवी शारदा मदयंती म्हणे राया दूरदृष्टी पाहे विचारूनिया शिष्ये गुरुसी शापावया अधिकार नाही सर्वता गुरुसी श्वाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी. राव म्हणे चतुर सुंदरी बोललीस साचते म्हणे हे उदक खाली टाकू जरी तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री मग आपल्याच प्रपदावरी जल टाकी मित्रसह तो जानूपर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण कुष्ठ भरला मग तेथून कल्माशपाद नाम त्याचे. वसिष्ठे जाणोनी वृत्तांत रायासी उशाप देत म्हणे 12 वर्षी होईल मुक्त एसी स्वस्थाना आपुल्या. गुरुपावला अंतर्धान मग कल्माशपाद राक्षस होऊन शुधाक्रांत निशिदिनी वनी भक्षी जीव सर्व परम भयानक असुर विशाळ देह कपाळी शेंदूर विक्राळ वदन बाहेर शुभ्र दंत दाढा वाढेला जीव भक्षिले आसमास वनी हिंडता तो राक्षस एक ब्राह्मण कुमर डोळस 12 वर्षी देखिला सवे त्याची ललनाच म्हणी दोघे क्रीडती कौतुके वनी तो ब्राह्मण पुत्र राक्षसे घरुनी भक्षावयासित झाला तव त्याची वधू काकुळती येत अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत गो ब्राह्मण
प्राण प्रतिपाळक सत्य माझा कांत मारू नको. गडबडा लोळे सुंदरी करुणा भाकी पदरपश्री सवेची जावोनी चरण धरी सोडी झडकरी पती माझा. पतीस बक्षू नको राजेंद्रा मत पाप घेऊ नको एकसरा स्वर्ग मार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंतकाळी. ऐसी करुणा भाकिता कामिनी निर्दय भक्षिला तेची शनी अस्ति पंजर टाकुनी ते पुढे दिदला तवती दुःखे करोनी आक्रोशी कपाळ पिटी धरणी मृत्तिका घेऊनी खाली वदनी कोण वनी सावरी तिथे. मग तिने शाप दिदला राजा ते जो अलोट विधी हरिहरांते म्हणे मदयंती संग सुरते प्राण जाईल तेची शनी. कोणी एके स्त्रीचा संग सोहळा तुझन घडोरे चंडाळा ऐसा शाप वदोनी ते वेळा केल्या गोळा अस्थिपतीच्या तत्काळ प्रवेशली अग्नी. इकडे 12 वर्षी शापमुक्त होनी राव स्वनगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्रियसी एरी कपाळ पिटी आक्रोश करुणी म्हणे झाले वंशखंडन पतीस म्हणे ब्रह्मचर्य धरून प्राणा आपुला रक्षिका अनिवार अत्यंत मन न करी कोणी स्त्रियेस संभाषण खदिरांगाराची सेजस आजपासून झाली तुझ लागी जाणपा. परम तळमळी राजेंद्र जैसा सापळा कोंडीला व्याग्र की महाभुजंगाचे दंत समग्र पाडोनी गारुडी दिन करी. नासिकी वेसण घालून महावृषभ करीती दिन की वनी निरंकुश वारण धरून शीण करती मग. तैसा कल्माश पाद भूप होनी राहिला दिनरूप पुढे प्रकाशावया कुळदीप. आपण धर्मशास्त्र पाहत असे ते तिचे पाहुणी प्रमाण वसिष्ठे मदयंतीस भोग देऊन अमोघ वीर्य पडता पूर्ण दिव्यपुत्र जाहला. तेने पुढे वंश चालिला असे ओ राव मृगयेस निघाला. यथारण्य तथा गृह वाटे लुपाला भोग त्याजिले सर्वही. मनात मनोज विकार उठत विवेकांकुशे कामईभ आवरित म्हणे स्त्रीस वैधव्य मज मृत्य ते कर्म सहसा न करावे. आपली कर्मगती गहन प्राक्तन विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवून भोगिल्या विनन सुटेची. ऐसे राव उदासयुक्त वनी हिंडता मागे पाहत तो पिशाच भयानक अत्यंत रायापाठी उभे सदा. दंपत्ये पूर्वी मारिली ती ब्रह्महत्या पाठीसी लागली. राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी स्वप्नी जागृतीत महाविक्राळ दात कर्करा खात राये व्रते केली बहुत दान देत बहुसाल. ऐसा हिंडता राव भागला मिथुला नगरा समीप आला मनश्री देखता आनंदला. परी ब्रह्महत्या पाठीसी उभी वृक्ष लागले बहुत आम्रवृक्ष फळभारे डोलत पोफळी रातांजन विराजित केळी नारळी खर्जुरिया चंपक जाई जुई मालती मोगरे पुन्नागराज शेवंती मलयागार कृष्णागार जाती जपा करवीर कोविदार वड पिंपळ औदुंबर पारिजातक बकुल देवदार काफित्थ बिल्व अंजीर अर्जुन पिचुमंद कदंबते. ऐसी नामाजी नृपती क्षण एक पावला विश्रांती परिते पाठीसी पापमती ब्रह्महत्या उभी असे. तो गोला भाग्यवासरमणी की निधान जोडी अंका लागुनी की शुद्धिता पुढे उचंबळोनी शिराप्ती जैसा पातला की मरती याच्या मुखात अकस्मात घातले अमृत की चिंताग्रस्तासी प्राप्त चिंतामणी जाहला. तैसा तापसिया माझी मुकुटमणी शिष्य मांदी सवे घेऊनी महाराज तपस्वी गौतम मुनी तय स्थानी पातला. राये घातले लोटांगण दाटला अष्टभावे करून उभा ठाकला कर जोडोनी करी स्तवन प्रीतीने. सहज होता संत दर्शन पापे संहारती संपूर्ण तो विलोकिसी जरी कृपा करून तरी रंक शस्त्र नयन होय. यावरी तो महाराज गौतम कल्मश पादा पुसे कुशल क्षेम राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम सुखे करून नांदते की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचारती की समग्र पशुसेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहेत की. राव म्हणे आपले कृपे करून समस्त आहेत क्षेम कल्याण परंतु आलासी वाटते दुरून आनंद घन दिसतोसी. तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग पूर्व कर्म आपुले दुस्तर
ऋषी प्रती निवेदले. गौतम म्हणे, परम पवित्र भू कैलास गोकर्ण क्षेत्र, तेथून मी आलो अपार, महिमा तेथीचा न वर्णवे. ओंकार रूपे कैलासनाथ, भवानी सहित तेथे नांदत, सूर असुर किन्नर सेवित, अर्धमात्रा पीठचे. त्या गोकर्णीचे शिवदर्शन, ब्रह्मादिका दुर्लभ जाण, तेथे इंदिरे सहित जनार्दन, तप गहन आचरत. कोटी सूर्याची प्रभा, मृडानी सहित शिव उभा, कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा, तेथेची शोभा न वर्णवे. इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र, तेथेची वसती अहोरात्र, जेतीचे पाषाण तुरुवर समग्र निर्जर अवतरले. सत्यवती हृदय रत्न, जेथे करी अनुष्ठान, वसिष्ठ भृगु जामदग्न, गोकर्ण क्षेत्री सदा बसती. पाहावया मूळ राणी नायक, मंडप घसणी होतसे देख, नारद तुंबुरू गायक, जेथे गाती शिवलीला. गोकर्णा भोवते समग्र उभे अखंड देवाचे भार, मुखे गर्जती शिव हर हर, आनंद थोर होतसे. ऋषी करती वेदघोष, अष्टनायकांचे नृत्य विशेष, किन्नर गंधर्व गायक सुरस, तोषविती महेशाते. ते अति उत्तम स्थान, तेजोमय प्रकाश गहन, नाना वृक्ष लागले सगन, कैलास भुवन प्रत्यक्ष. शुभ्र सिंहासन लखलखित, चारिद्वारे मणिमय खचित, ऐरावता रूढ अमरनाथ, पूर्वाद्वारी तिष्ठतसे. दक्षिणेसे रक्षी सूर्यनंदन, पश्चिमेसे वारुणी रमण, उत्तरेसे वैश्रवण, प्राणमित्र शिवाचा. कर्पूर गौर भवानी सहित, घवघवीत तेजे विराजित, भू कैलास साक्षात, माहेर संत साधकांचे. त्या मूर्तीचे कराळे ध्यान, त्या भोवते महासिद्धीचे पूजन, त्या भोवते कात्यायनी आवरण, अष्टभैरव पूजिचे. द्वादश मित्र, एकादश रुद्र, तेथेची वसती अहोरात्र, अष्टवसु द्विपाळ समग्र, जोडोनी कर उभे तेथे. अष्टसिद्धी नवनिधी, कर जोडोनी अखंड आराधिती. पिनाक पाणी रायासी म्हणे गौतम मुनी, मिही वसतो सदा तेथे. वरकड क्षेत्री उलक्ष वरुषे दान, तपाचरता निर्वाण, गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदाशिव. अमावस्या संक्रांती सोमवार, प्रदोष पूर्वकाळ, शिव वासर, समुद्र स्नान करिता समग्र. फळ होय सकळ तीर्थांचे, रावण कुंभकर्ण विभीषण, याही पूर्वी केले तिथे अनुष्ठान. ते निर्वाण लिंग दशानने जाण, कैलासनाहून आणिले. गणेशे स्थापिले ते लिंग, ऋषी म्हणती सुता ते कथा सांग. एका वया लीला सुरंग, श्रवण वाट पाहती. यावरी सूत वक्ता निपुण, रावण मातेसे कैकसी अभिधान. ती नित्य लिंग पूजना विण जाण, उदक प्राशन न करीच. पंचधान्याचे पिष्ट करून, लिंग करी कामना धरून, व्हावे रावणाचे कल्याण, जय संपूर्ण प्राप्त व्हावा. शक्रे तिचे लिंग नेऊन, समुद्री टाकिले द्वेष करून, त्या लागी रात्रंदिन, रावण माता अन्न न घे. रावण म्हणे मातेला गुण, मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाणून, कैलासाप्रती द्विपंचवदन, जाता झाला साक्षेपे. तपाचरला दारुण, जो चतुसृष्टी कला प्रवीण, जेने वेदांची खंडे करून, सारासार निवडले. चतुर्दश विद्या पारंगत, शिवासी आवडे अत्यंत, दशमुखे गायनाद्भुत, केले त्याने स्वामी पुढे. आपले शिर छेदून, स्वहस्ते शिवांच्या शिरांच्या तंती करून, स्वरयुक्त दशमुख गात प्रेम भरित, उमानाथ संतोषे जणे. राग उपराग भार्यासहित, मूर्छना शरीर कंपित, सप्तस्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गातसे. गद्य पद्य रचना नाना काळा, गीत प्रबंध अखंड नाममाळा, गाता प्रीतीने शिवलीला, शंभू तोषला अद्भुत. म्हणे प्रसन्न झालो दशमुखा, इच्छित माग तुझ प्रिय जे का. दशकद्वय नयन म्हणी कामांतका, आत्मलिंग मज देई. या त्रिभुवनात जी सुंदर, ऐसी ललना देई सुकुमार. एकोणी संतोषला कर्पूर गौर, भोळा उदार चक्रवर्ती. कोटी चंद्र सूर्याची प्रभा, पूर्ण ऐसे लिंग काढिले हृदयातून, की ब्रह्मानंदरस मुरोन दिव्यलिंग ओतिले. सहस्त्र बाल सूर्य न पावती श्री, ऐसी प्रभा पडली दशदिशांतरी. तर्क्य ब्रह्मादिका, जे मुनिजनांचे ध्येय ध्यान, जे सनकादिकांचे देवताचरण, वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती. जे त्रिगुणातीत परब्रह्म, जे अजित अनाम, सच्चितानंद निर्वाण धाम, योगी आराम पावती जेथे. अनंत ब्रह्मांडे विचित्रे, जेणे रचिले इच्छा मात्रे, ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे,
ते दिव्यलिंग पुरातन. ते लिंग रावणे हाती घेऊन म्हणे, हे त्रिलोचन त्रिदोष शमन, लावण्य सागरीचे निधान, त्रिभुवन सुंदर ललना दे. जे अपर्णेची अपर प्रतिमा, ऐसी देई मज सर्वोत्तमा. सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा, नामा अनामातीत तू. शिव म्हणे इची प्रतिमा विशेष, निर्मून शके विधिश. भोळा चक्रवर्ती महेश, म्हणे त्याची नेई अपर्णा तू. रावणे अवश्य म्हणोनी स्कंदी घेतली स्कंद जननी, दिव्यलिंग हाती घेऊनी लंकानाथ चालिला. दक्षिण पंथे जाता सत्वर गजबजले, गजानन स्कंद वीरभद्र, नंदिकेश्वरी तळमळती. म्हणती हे सदाशिव त्रिनयन, हे कैसे तुझे उदारपण. भवानी बैसलासी देऊन, पंचवदन हसतसे. म्हणे ती हिचा कैवारी वैकुंठनाथ, तो धावेल आता स्नेहभरीत. इकडे भवानी स्तवन करीत, हे पद्मजतात धाव वेगी. वारिज नयना इंदिरा वरा, निगमानगम वंद्या सुहस्त्र वक्रा. हे नीलप योगधर गात्रा, धाव वेगी सोडवी मज. हे मधु कैठभ नरक मूरभंजना, हे दशावतार धरा पीतवसना. हे मदनांत कमान सर रंजना, हे जनार्दना जगद्गुरु. हे कोटी मनोज तात श्रीधर, असुर मर्दन परमोदार. ऐसे स्तवनैकता सर्वेश्वर, विप्ररूपे आडवा आला. म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना, कोठे मिळवली ऐसी ललना. दशमुख म्हणे ह्या पर्णा, सदाशिवे दिधली. विप्र म्हणे खाली उतरून, न्याहाळून पाहे इचे वदन. रावण पाहे तव ते कुलक्षण, अत्यंत कुरूप देखिली. भूयास आठी अमंगळपूर्ण, वृद्ध गाल बैसले दंतहीन. गदगदा विप्र हासे देखून, टाकोनी रावण चालिला. मग रमा धवे तये स्थळी, स्थापिले माता भद्रकाळी. इकडे असुर शिवाजवळी, म्हणे स्त्री अमंगळ कैसी दिधली. शिव म्हणे सत्यवचन, ते तुझ नाटोपे कौटाळीन. अनंत ब्रह्मांडे दावून, सवेची लपवील तत्वता. मग श्रीधरे आरंगीची मळी काढून, स्वस्ते निर्मिली रूप संपूर्ण. मया सुराचे उदरी जाण, उत्पन्न झाली त्याची पा. तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही त्रिजगती. अंगीच्या सुवासे धावती, काद्र वेय वक्रे चक्रे प्रीतीने. तिचे नाम मंदोदरी, तिची प्रतिमा नाही उर्वीवरी. विशंती नेत्राची चत्वरी, पट्ट महिषी पतिव्रता. मायासुर करील कन्यादान, वरी एक शक्ती देईल अंदन. सप्तकोटी मंत्राचे गहन, सामर्थ्य असे जे माझी. ते निर्वाण सांगातीन अशक्ती, तुझ प्राप्त होईल लंकापती. महाशत्रूवरे निर्वाणी ती, प्रेरावी त्वा सत्यपे. ऐसे एकताची रावण, परतला लिंग घेऊन. पूर्वस्थळासी आला जाण, तो गजानन गायी राखी. गजाननाचे स्तवन, देव करीती कर जोडून. म्हणती दिवलिंग सोडवून, स्थापी अक्षयी गणपती. ऐसा देवी प्रार्थिला एकदंत, तव रावणासी मूत्र लागले बहुत. पुढे पाऊल न घालवत, चरपडीत मूत्र भरे. भूमीवरी लिंगण ठेवावे, ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे. हाती घेऊन लघुशंकेस बैसावे, हेही कर्म अनुचित. तव तो सिद्धिबुद्धीचा दाता, विप्रवेशे गायी राखिता. त्याची लंकानाथ म्हणे तत्वता, लिंग हाती धरी हे. विप्र म्हणे लंकापती, माझे गायी रावणोराणी पळती. तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती लागेल न हे न कळे मज. रावण म्हणे न लागता क्षण, येतो मूत्रशंका करून. विप्र म्हणे 3 वेळा बाहीन, न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी. अवश्य म्हणे लंकापती, लिंग देते विप्राच्या हाती. दूर जाऊन एकांत शिती, लघुशंकेस बैसला. अगाध गजमुखाचे चरित्र, तो जो साक्षात अवतरला इंदिरावर. शिवोपासना करावया पवित्र, झाला पुत्र शंभूचा. असो रावणासी मूत्राचे पूर, लोटले न सावरती अनिवार. एक घटिका लोटता इभवक्त्र, हाक जो फोडी गरजोनी. माझ्या गायी गेल्या दुरी, हे आपले लिंग घेई करी. रावणन बोलेचे निर्धारी, हस्तसंकेत थांब म्हणे. दुसरी घटिका झाली पूर्ण, हाक फोडी गजानन. एवं घटिका झाल्या 3, कदापि रावण न उठेची. जैसे पाखंडियाचे कुमत, न सरेची वारिता पंडित. तसे रावणाचे मूत्र न सरे सत्य. पुन्हा एकदंत हाक फोडी, राक्षसा आपले लिंग सांभाळी. म्हणून ठेविले भूमंडळी, अक्षय स्थापिले कदा काळी. ब्रह्मादिका उपटेना, पृथ्वी सहित अभंग. एकची झाले दिव्यलिंग, रावण धावे सवेग. अशौच अपवित्र क्रोध भरे. लिंग
उपटता डळमळी कुंभिनी महाबळे दशमुख पाहे उपटोनी परीन उपटे तया लागोनी अखंड अभंग जाहले गुप्त जाहला गजानन गायी पृथ्वीत जातील पुन रावणे एक गायीचा कर्ण धावोनी धरल्या तोही न उपडे तया लागून मग तेथेच केले लिंग पूजन गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जाण पडेले रावण माता तेथे येऊन जे नित्य करी शिवपूजन आदिलिंग हे दानो न करीती अर्चन सुर ऋषी रावण कुंभकर्ण विभूषण तेथेच करीती अनुष्ठान त्याच्या बळे करून देव जिंकले रावणे मयासुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रती लक्षपुत्र नातू गुणती 1.25 जयाचे इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टदशाक्षो होईणी सेनाभार जेथीचा अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती गौतम म्हणे राजोत्तम ऐसा गोकर्णीचा थोर महिमा वर्णू न शके मघवा ब्रह्मा येणे आम्हा तेथून जाहले मिथुलेश्वराच्या यागा कारणे आम्ही येत असता त्वरेने अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा त्याची सांगती एक वृक्षण्य गोरोध विशाळ त्याखाली आम्ही बैसलो सकळ तो एक चांडाळीन अमंगळ अतिपवित्र देखील सर्व रोग वेष्टितापूर्ण जन्मांत गलित कुष्ठ भरले जाण किडे पडले सर्वांगी व्रण दुर्गंधी उठली चहूकडे रक्तपिती भरून हस्तपाद लोटे गेली झडून परमकुच्चित कुलक्षण कैचे वन्न उदकती येते दंतहीन कर्णहीन गर्भीच तियेचे गेले लोचन कर्ण नासिका इडवून किडे पडले बुचबुचित अंगाचे चर्म गेले झडून वस्त्र पडले गळून धुळीत लोळे चांडाळीन पापपूर्वीचे भोगीत तिचा मरण काळ जवळी आला जाण वरते पाहिले आम्ही विलोकिन तो शिवे धाडिले दिव्य विमान ते लागी न्यावया दशभुज पंचवदन शिवदूत बैसले 4 जण कोटी सूर्य तेजे विराजमान प्रभाशशी समान एकाची कोणी अग्नी तेजे विराजत भालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लकलकीत वाद्ये वाजती चतुर्विध अष्टनायिका नृत्य करीत किन्नर गंधर्व शिवलीला गाती गौतम म्हणे एके नृपती मग तया प्रति पुसिले हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण ते म्हणती तया चांडाळीनी लागून शिवे आणू पाठविले निजपदा मग म्या तयासी पुसले येणे पूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोललेले पूर्वजन्मीचा वृत्तांत पूर्वी केकय नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण आपुल्या सौंदर्य गर्वे करून कोणासही मानिना ही बाळपणी विधवा झाली तारुण्यामध्ये स्वधर्म विसरली जार कर्म करू लागली बापे शिकवली नायके तो जे जाहली गरोदर लोकनिंदा करीती समग्र मग बापे केश धरुनी सत्वर बाहेर धातले तियसी मग ही हिंडता देशांतर कोणी एक सभाग्य शूद्र त्याने इथे स्त्री करुनी सत्वर समग्र द्रव्य ओपिले तेथे अपत्य झाली बहुत ही अत्यंत मध्य मांसीरत पुष्ट जाहली बहुत घृणित लोचन उघडीना शूद्र घेऊनी दासीदास गेला क्षेत्री कृषिकर्मास हे शुद्धित आठवणी मांसास शस्त्र घेऊन चालली मध्ये माजली नुघडी लोचन हा बस्तची आहे म्हणून गोवस्ताचे कंठी जाण पापिणी सुरी घाली तसे ते अट्टाहासे ओरडत गायी हुंबरोनी अनर्थ करीत इणे कंठ छेदोनी गृहात वत्स नेले त्वरेने डोळे उघडीने पाहे पापणी मग गोवत्स ओळखले तेच शनी तेव्हा तिने शिव शिव उच्चारून म्हणे करणी न कळता केली मग अर्ध वत्स मांस भक्षून उरले टाकी बाहेर नेऊन लोकात उठवले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राने त्यावरी हे काळे मृत्यू पावत तो येऊनिया यमदूत येस नेले मारित बहुत जाचती निर्दयपणे कुंभी पाके घालिती असी पत्र वनी हिंडविती तप्त भूमीवरी लोळविती स्तंभ कवटाळीविती तप्त जे का चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन हिचे काही आहे की नाही पुण्य ते म्हणती शिवनाम उच्चारून गोवत्स वदयीने केला मग यमे दिधले लोटून चांडाळ योनी पावली जनन गर्भांध उच्चळ कुलक्षण विष्टामुत्रे भरली सदा श्वानाचे उच्चिष्टे बक्षिजान तव माय बाप गेली मरून मग ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडत असे तो शिवरात्र पर्व काळ लक्षून गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण यात्रा चालली घोष गहन नानाविध वाद्यांचा होत असे शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करीती वारंवार त्याच्या संगे ही दुराचार चांडाळी ही चालली गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी म्हणे मज अन्न द्यावे ये वेळी बहुत पापिणी मी आहे
हाका फोडीत हात पसरून तो प्रदक्षिणा करीती भक्तिजन एके बिलोपत्र नेऊन तिचे हाती घातले. ते त्रिदळ चाचपोनी पाहत मुकी घालावयाची नाही वस्त म्हणून रागे भिरकावित ते पडित शिवलिंगावरी. शिवरात्री सोपोषण बिल्वदळे घडले शिवपूजन. शिवभक्तांसवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीस. शिवनामे गरजती जन हेही करीत तसेची स्मरण. तीही वडाखाली येऊन पडली आहे चांडाळी. ऐसा तिचा पूर्ववृत्तांत शिवगणी सांगितला समस्त. मग ती दिव्य देह पावोनी बैसत शिव विमानी ते दवा. आपले पूर्वकर्म आठवून करू लागली शिवस्मरण. मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली. गौतम म्हणे एक राया सादर तू गोकर्णाप्रती जाई सत्वर. शिवरात्रीस पार्वती परमेश्वर त्रिदळे करुणी अर्चिका. ऐसे बोलुनी गौतम मुनी गेला जनकाच्या यागा लागुनी. कल्माशपाद तेच शनी गोकर्ण क्षेत्री पातला. शिवरात्रीस दिव्यलिंग मित्र सहराये पूजिले सांग. अंतरीस प्रेम अनुराग उमारंग संतोषला. ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊनी राव झाला निर्दोष. तो कैलासाहुनी आदी पुरुष पाठवीत दिव्य विमान. विमाने बैसले शिवगण परम तेजस्वी देदीप्यमान. अनंत विजांचे रस पिळवून मूर्ती ओतिल्या वाटते. अनंत वाद्ये गर्जती एक वेळा. तिने रंग सुरंग दाटला दिव्य सुमनांच्या माळा. वर्षती वरुणी वृंदारक मित्रसह दिव्य देह पावोनी. झाला दशभुज पंचानन इंद्र चंद्रादी पदे ओलांडून. नेला मिरवीत शिवपदा स्वरूपता मुक्ती पावोनी. शिवरूपी मिळाला आनंद घन. धन्य शिवरात्री व्रत पावन. धन्य गोकर्ण शिव मंदिर. गौतम ऋषी परम धन्य तेने इतिहास सांगितला पावन. धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला. मानस सरोवर वेष्टित मराळ जैसे विराजित. की निधना भोवते समस्त साधक जैसे बैसती. तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्य अलंकार. देवोनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुनिया. श्री मध्वी मात तट विलसा ब्रह्मानंदा आदिपुरुषा. श्रीधर वरदा कैलास विलसा. कथा रस वदवी पुढे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराणा ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन खंड. तृतीय अध्याय गोळहा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु.